वाढीसाठी मदत होत असते. आवळा चूर्ण आणि हळदचे एकत्र सेवन केल्यामुळे लिव्हर इन्फेक्शन आणि दर्दमध्ये खूप आराम मिळतो. जीवारक औषधे आणि अँटीबायोटिक आणि शराब यांचे सेवन केल्यामुळे होत असते. अशामध्ये आवळा आणि हळदचे विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यात मदत होते. आपण आवळा चूर्ण आणि हळद यांचे पाण्यासोबत घेतल्याने लवकर आराम मिळण्यास फायदा होत असतो. आवळा चूर्ण आणि हळद यांचे सेवन केल्याने आपल्या पोटाची समस्या ठीक होण्यास मदत होत असते. आवळामध्ये असलेले फायबर पचन सुधारण्यास मदत होते. या व्यतिरिक्त आवळा आणि हळदचे मिश्रण कब्ज आणि उलटी ह्यासारख्या समस्यापासून आराम मिळण्यास फायदेशीर होत असते. आवळामध्ये व्हिटॅमिन एची मात्रा असते, जी आपल्या डोळ्यांची नजर चांगली राखण्यासाठी खूप उपयोगी असते. याच्या व्यतिरिक्त आवळा आणि हळदमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे डोळ्यांची नजर वाढवणे, त्याचबरोबर आपल्या डोळ्यांची ड्रायनेस आणि सर्कल अशा समस्यापासून सुटका होण्यास मदत होत असते. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवळा चूर्ण आणि हळद खूप फायदेशीर असते. हळद आणि आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीची मात्रा भरपूर प्रमाणात आहे. त्याचबरोबर हळदमध्ये असलेले व्हिटॅमिन B16 आणि मॅग्नेशियम दोन्ही हृदयाचे निरोगी ठेवण्यासाठी चांगले मानले जाते. या दोन्हीचे मिश्रण केले कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर असते. ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होत असते. आवळा चूर्ण आणि हळदीचे उपयोग. आवळा चूर्ण आणि हळद यांचे मिश्रण पाण्यात मिसळून पिल्याने आपले पचनतंत्र सुधारते. हे पाण्यात पिल्याने लवकर परिणाम दिसून येतो. आवळा चूर्ण आणि हळदची पावडर यांची खडी साखर मिसळून खाल्ल्याने आरोग्यास खूप फायदेशीर असते. यामुळे लिव्हर इन्फेक्शनपासून सुटका होण्यास मदत होत असते. आवळा चूर्ण आणि हळदमध्ये एकत्र मिसळून खाल्ल्याने खोकला, सर्दी आणि इन्फेक्शनपासून सुटका होण्यास फायदेशीर होत असते. आपण आवळा पावडर लेप आपल्या केसांना सुद्धा लावू शकतो. आवळा चूर्ण आणि हळद मधामध्ये मिसळून डायबिटीस रुग्ण खाऊ शकतात. आवळा चूर्ण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी आवळ्याच्या पाण्यामध्ये हळद टाकून पिऊ शकतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होत असते. ह्याचबरोबर आपण 100 ग्रॅम आवळा चूर्ण, 20 ग्रॅम हळद पावडर मिसळून कॅप्सूल बनवा. नंतर सकाळी आणि संध्याकाळी एक गोळी सेवन करा. आपण कोणती काळजी घ्यावी ते पाहू. आवळा चूर्ण आणि हळद यांचे सेवन कमी प्रमाणात करावे, कारण यांचे जास्त सेवन केल्याने आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकते. कारण हळद ही गरम असते. याचे जास्त सेवन केल्यामुळे कब्ज आणि उलटी यासारख्या समस्या होऊ शकतात. जर आपण डायबिटीस समस्या असेल तर आवळा